नमस्कार. मी अक्षय योगेश वंजारी, प्रभाग क्रमांक 17 मधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी करत आहेत. गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने इबादादा पटेल यांनी जो या प्रभागाचा विकास केला आहे, त्यांच्या नेतृत्वात आमच्यासारखं जे नवीन उदयाला येणारं नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला जी 7 लोकांकडून जो प्रतिसाद भेटतो, जे अभूतपूर्व प्रेम आम्हाला भेटतं आहे, ह्याची मी शब्दांमध्ये कल्पनाही नाही करू शकलो होतो की इतकं प्रेम आम्हाला भेटणार आहे. मी अक्षय योगेश वंजारी प्रभाग क्रमांक 17 ड मधनं उमेदवारी करतो आहे. माझा अनुक्रमांक 3 आहे. तसेच अ मधनं जरीनाबी शब्बीर शाह या आमच्या मशालच्या चिन्हावर उभा आहेत. प्रभाग क्रमांक 17 ब मधनं हिनाबी शाकीर खान या ब मधनं उमेदवारी करत आहेत. तसेच क मधनं स्वतः इब्राहिम मुसा पटेल इबादादा हे उमेदवारी करत आहेत. या सर्व परिस्थितीत जी लोक आम्हाला घरोघरी जाऊन ज्या आम्ही शिवसेनेची मशाल पोचवतो आहे, त्याच्यात जे प्रेम आम्हाला भेटतं आहे, याची जी आम्हाला परतफेड करायची आहे ती आम्ही आमच्या 5 वर्षाच्या येणाऱ्या कालावधीत करून दाखवू. लोकांनी जो आमचा विश्वास टाकला आहे त्या विश्वासावर पूर्णपणे खरं उतरण्याची प्रयत्न आम्ही या 5 वर्षात करणार आहे. या 5 वर्षात जो या वार्डाचा विकास होणार आहे, त्या फक्त विकासाच्या याच्यावरच यापुढे आम्ही या लोकांना बिना काही करायचं पुढच्या ज्या निवडणुका असतील त्याच्या समोर जाण्याची आमची तयारी बनवून आत्ताच ठेवणार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 15 जानेवारीला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला जाताना मशाल या चिन्हापुढील बटन दाबून आमच्या 4ही उमेदवारांना भरपूर मतांनी विजयी करा, इतकी आपल्याला प्रार्थना करतो. धन्यवाद. मी इब्राहिम मुसा पटेल, वार्ड क्रमांक 17 क मधून उभा आहे. माझ्याबरोबर अ मधून जरीनाबी शब्बीर शाह, ब मधून हिनाबी शाकीर खान आणि ड मधून अक्षय वंजारी. आम्ही 4 लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावरती उभा आहे. मागील 25 वर्षापासून मी या वार्डाचं नेतृत्व करत आलेलो आहे. लोकांचं जे माझ्यावरती प्रेम आहे याच्यापुढेही तसंच राहील आणि मला पूर्ण बहुमतानं जास्तीत जास्त लीडने निवडून देतील ही मला खात्री आहे. मी विकासाची कामं आजपर्यंत करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहू. आजपर्यंत कुठेही आपण निधी आणण्यासाठी कमी पडलेलो नाही. या वेळेला आपण कमीत कमी एकट्याने 11 कोटीचे निधी आणलं. ममता हॉस्पिटल ते सारा हॉस्पिटलपर्यंतचा जो रस्ता आहे तो 1.5 कोटीमध्ये केला. अर्धं काम 2 थर अजून त्याचे बाकी आहेत. काशीनाथ ते अशोक किराणापर्यंत हा पण डांबरीकरणाचा रस्ता पण टाकलेला होता आणि तो अर्ध केलेला आहे. पुढच्या आठवड्यात तो काम अजून परत चालू होणार आहे. कस्तुरीपासून तर थेट जो बुरुज आहे म्हणजे पाण्याच्या हौदापर्यंत नेहरूंच्या तो एक रस्ता आपण घेतलेला होता आणि तो केलेला आहे. मध्ये एक जो वॉटर सप्लायची ती ऑफिस होती तिथं अतिक्रमणाच्या तो विडख्यात होती आणि तिथं बरेच अतिक्रमण होते. ते ऑफिससुद्धा आपण ते रस्त्यावरतून हटवलं आणि तो रस्ता पूर्ण मोकळा करून दिलेला आहे. आणि मधले जे कामं आहेत आक्सानगर म्हणा, गणेशपुरीचे काही भाग म्हणा, लक्ष्मण कॉलनीचे भाग आहे, रजा कॉलनीचे जे एक म्हणजे रस्ते आहेत, फक्त तिथं रजा कॉलनीचे जे 2 छोट्या गल्या आहेत तेथील कामं बाकी आहेत आणि ते पण वर्कऑर्डर निघालेली आहे. चुनाव झाल्यानंतर लगेच आपण तो काम पण सुरू करणार आहेत. तर इथं पुढं आपण जो नवजवान जो तबका आहे आमच्या त्यांच्यासाठी जिम्नेशियम, जो आमच्या मुलतानी हॉस्पिटल आहे तिथं डिलिव्हरीचं म्हणा, सोनोग्राफी म्हणा, तो पण आमच्या जो काम आहे तो आम्ही करणार आहे. लोक माझ्या विकासाच्या मुद्द्यावरती मला ओटं देतील आणि ज्या जातीवादी शक्ती आहे, जे कपडे बदलून माझ्यासमोर ज्या लोकांनी नागे टाकलेले आहेत, आज भारतीय जनता पार्टीने आपल्यासमोर कॅन्डिडेट दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपण नक्कीच निवडणूकमध्ये निवडू. चांगल्या मतांनी आपण निवडणुकीत या लोकांना पाडू याची माझ्या ज्या मतदारांवरती माझी खात्री आहे आणि नक्कीच मला निवडून देतील ही मला त्यांच्यावरती खात्री आहे. आणि मला
मशाल या चिन्हावरती तुम्ही सगळे मिळून जे वाडातील लोक आहे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन करतो का मला मशाल या चिन्हावरती तुम्ही मतदान करा आणि चारही मशाल निवडून द्या ही विनंती करतो। अस्सलाम वालेकुम। वार्ड क्रमांक 17 के वासियों और मतदाता, आप सबसे गुजारिश है कि चारों मशाल के बटन दबा के हमारे चारों पैनल में जो खड़े हैं उन्हें अच्छी लीड से जिताए, यही गुजारिश करता हूँ। और मेरी माँ बहनें जो वार्ड की जो हमारा विज़न है, मैं आप सबको वो चुन के आने के बाद का जो विज़न है मेरा, वो आपको बताना चाहता हूँ कि वार्ड के अंदर जो समस्या है, रोड रास्ते और जो हमारी माँ बहनें, एक सोनोग्राफी सेंटर जो हम शुरू करने वाले हैं और एक डिलीवरी वार्ड जो वार्ड क्रमांक 17 में बहुत ज़रूरी है। ये सब चीज़ें हमारा जो पैनल है आने वाला, ये सब चीज़ें सब करने वाला है। आप सबसे गुजारिश है कि मशाल को बटन दबा के हमें विजय करे और हमें खिदमत का मौका दे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।